छोरी 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 करायला छोरी. इधर देखो, इधर छोरी कर रे लोग. थांब थांब असताना आधीपासून बघा. बाप्पा सदा सहाय ते श्रेयाच्या मिनी व्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आजचा दिवस कसा जातोय ते पाहूयात. आम्ही होतो गोकाकमध्ये. तर गोकाकमध्ये आम्हाला जत्रा फिरायची होती म्हणून आम्ही जत्रेला गेलेलो होतो. मला दुसरे दिवशी फिरायला जायचं होतं म्हणून आत्या त्यांना म्हटलो की आजच रात्री आपण सगळेजण जत्रा फिरायला जाऊया म्हणून. जत्रेत तर एवढं सामान आलेलं, काय घ्यायचं काय नको समजतच नव्हतं. भांड्यांपासून सगळ्याचे स्टॉल होते. चूल आणि रॉयलला वॉच पाहिजे झाले म्हणून बाबांनी त्यांना दोघांना वॉच घेऊन दिले. रॉयलकडे ऑलरेडी 3 वॉच आहेत, तरी पण चिवूचं बघून त्याला पण अजून एक वॉच हवं होतं. मग आम्ही जत्रा फिरून घरी यायला निघालो, कारण भरपूर लेट झाला होता आणि भरपूर भूक लागली होती. म्हणून घरी येऊन अगोदर जेवायला बसलो बघा सगळेजण. खूप जेवलो म्हणून सुच्चीला म्हटलो की चल आता शतपावली करायला जाऊया म्हणून आम्ही फिरायला निघालो. सगळे झोपलेले आणि आम्ही फिरायला आलेलो बघा. रस्त्यावर कोणच नव्हतं. असं मिडनाईटमध्ये आपल्या कझिन्सबरोबर फिरायला खूप भारी वाटतं. आम्ही सहसा जास्त भेटत नाही. सगळेजण आपापल्या कामामध्ये आता बिझी झालेत. नित्याला म्हटलो ही थाळी खाली आले, तोडूया काय रे म्हटल्यावरती हा बघा खरंच तोडायला निघाला. नशीब तिथं लोक नव्हती, नाही तर मार खायची कामं करून आम्ही घरी वापस आलो असतो. चोरटे कुठले नेऊन चोरी करून आम्ही ती थाळी घरी घेऊन आलो. रात्रीचे 2 वाजत आले आहेत, तरी पण आम्ही रस्त्यावर असं तसं फिरतच होतो. मग घरी येऊन काय करायचं म्हटलो आणि लुडो खेळायला बसलो बघा सगळेजण. लुडो किंग तर मीच झालो. मग चला म्हटलो आता जरासं झोपूया, कारण सकाळी लवकर आम्हाला पण फिरायला जायचं होतं. ते कुठं म्हणाल तर आमचा नेक्स्ट व्लॉग बघा, म्हणजे तुम्हाला कळेल की आम्ही कुठं जाणार आहे आणि कुठं जाऊन आलो ते. चिऊ बघा सकाळी लवकर उठून इथं सगळ्यांना विदाई करत होती. मग आंघोळ वगैरे करून आम्ही कॉफी पिऊन घेतलो आणि मग आम्हाला जायचं होतं त्या प्लेसवर जाऊन आलो. आज संध्याकाळी बेळगावला वापस जायचं होतं म्हणून आम्ही बसस्टँडकडे निघालो होतो. येता येता जराशी भाजी पण घेतलो. टेम्पो मिळाली म्हणून टेम्पोमध्ये बसून रेल्वे स्टेशनला यायला निघालो. चिऊला तर इथं खूप जोरात पेंग येत होती. नाचून बागडून खूप दमली होती म्हणून तिला म्हटलो स्टेशन येईपर्यंत झोपून टाक. मग थोड्या वेळानं स्टेशन आल्यावर तिला उठून घेतलो. हेच बघा गोकाक रेल्वे स्टेशन. हे अगोदर खूप जुनं होतं. आता सगळं मॉडिफाय करून चांगलं करून घेतलेत. तिकीट काउंटरवरती जाऊन तिकीट काढून घेतलो तेव्हा कळालं की रेल्वे आज खूप लेट आहे. मग काय करायचं म्हणून इथं एक पेंटिंग केलेलं पोस्टर होतं, तिथं आम्ही जराशे फोटोज काढून घेतलो. चिऊ आणि रॉयल तर खूपच कंटाळले होते. आलेल्या गेलेल्या ट्रेनला बाय बाय करत होते. फायनली आमची ट्रेन आली आणि आम्ही ट्रेनमध्ये बसून घेतलो. आमच्या फ्रंट सीटवरती एक क्यूट बाळ होतं. ते खूप हसवत होतं आणि चिऊला पण तिच्याबरोबर टाईमपास करायला मजा येत होती. कसं बेळगाव आलं आम्हाला कळलंच नाही. चला तर मग भेटूया आमच्या नेक्स्ट व्लॉगमध्ये. तेव्हापर्यंत हसत खेळत आनंदात राहा. बाय बाय.